नमस्कार सर्वांना. कृपया आलेल्या सर्व मान्यवरांना, विशेषतः पोलीस अकादमीचे सगळे विद्यार्थी, मला मनापासून शुभेच्छा. किती शिस्त असावी जीवनामध्ये आणि तुम्ही शिस्त उत्तम सादरीकरण या ठिकाणी धन्यवाद. तुम्ही शुभेच्छा आपण झाला.
मनीषा मॅडमला बोला ना. ओके. ओके ओके. भारत माता की, भारत माता की. थँक्यू. वंदे वंदे. माता की. खूप उत्साह यायचं सगळ्याच मान्यवर. नेत्र भावी आदरणीय आपण सगळेच जण काळे साहेब, आदरणीय विलासजी लबडे साहेब, आदरणीय गोडेकर महाराज, रोटरीचे अध्यक्ष आदरणीय प्रशांतजी बागल आणि गुले परिवार आणि या ठिकाणी उपस्थित सर्वांचं पुनश्च संस्कार फाउंडेशन मंचर, रोटरी क्लब ऑफ मंचर, इनरव्हील क्लब ऑफ मंचर यांच्या वतीनं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. आणि या सामाजिक स्तुत्य उपक्रमाचं रुग्णवाहिका लोकार्पण सेवेचं कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष आदरणीय प्रशांतजी बागल यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे यायचे आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचं आहे. संस्कार फाउंडेशनच्या वतीने आणि रोटरी क्लब ऑफ मंचर आणि इनरव्हील क्लब मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आज ह्या ॲम्ब्युलन्सच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित मंचर पोलीस स्टेशनचे PI अरुण फुगे सर, त्यांचे असिस्टंट PI शेटे साहेब, आमचे मार्गदर्शक भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे जे डायरेक्टर बाळासाहेबजी घुले, दुसरे संचालक माननीय विलासराव लबडे साहेब, अमोल पोखरकर, जे सैनिक आहेत ते इथे उपस्थित आहेत. तसेच गोडेकर महाराज ज्यांचं सामाजिक कामात आणि एका सामाजिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा, सर्व इनरव्हील क्लबचे सर्व मेंबर्स, सर्व मंचरचे ग्रामस्थ, त्यामध्ये आमचे घोडेगाव वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष काळे साहेब, निगोड साहेब असतील, सर्वच मंचरचे ग्रामस्थ, धनंजय शेठ घुले, कानडे सर, सर्वांचीच नावं ॲक्च्युली बघितली पाहिजे, नेत्रभावी पण आहेत. अशा सर्व मंचर ग्रामस्थ वासीय आणि माझे पुढे बसलेले सर्व बंधू मित्र आणि भगिनींनो, खरं तर आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा वाटतो माझ्या दृष्टीने. आज आमच्या संस्कारला 1 वर्ष झाले आहेत, तो आपल्यात हयात नाही, पण असा एकही दिवस गेला नाही 365 दिवसामध्ये की तो हयात नाही असं वाटत नाही. कारण आजू शेठच्या माध्यमातून अनेक कामं संस्कारच्या नावाने, संस्कारच्या रूपाने मंचर भागामध्ये होत आहेत. त्यामध्ये आपण इथे बसलेलो आहोत, त्यामध्ये संस्कार गार्डन असेल, अनेक कामं आजू शेठची सांगायला गेली तर खूप कामं आहेत. त्यामध्ये खूप कामं आजू शेठनी संस्कारच्या माध्यमातून, संस्कार फाउंडेशनच्या निमित्ताने करत आहेत. त्यामध्ये आज मंचरला आपण हा लोकार्पण सोहळा ठेवलेला आहे. खरं तर आपण विकसित देशामध्ये आहोत आणि विकसित देश निर्माण होत आहे, पण खऱ्या अर्थाने ज्या दिवशी ॲम्ब्युलन्स बंद होईल, ॲम्ब्युलन्स हा विषय नसेल,
त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने विकसित झालेलो असेल. काल परवाचं जर उदाहरण घेतलं, मुंबईसारख्या ठिकाणी इतका खतरनाक आणि घातक अपघात झाला आणि एका पेट्रोल पंपावर, ज्या पेट्रोल पंपावर इतका मोठा बोर्ड आहे, त्या बोर्डची नोंद एका बुकमध्ये आहे आणि तो बुक, त्या बोर्ड वादळामध्ये नाही का पडतो आणि 70-80 लोक नाही का अपघाती जातात. किती घातक हा प्रकार आहे. म्हणून ह्या ॲम्ब्युलन्ससाठी आपल्याला निर्मिती करावी लागल्या आणि ते अशी कार्य करून पुढं आपल्याला त्याच्यामध्ये बदल करावा लागत आहे. असो, आजू शेठच्या माध्यमातून अनेक कामं इथे होत आहेत. गार्डनची निर्मिती पण आता आजू शेठने केलेली आहे. त्याच्यामध्ये साहेबांच्या, नामदार साहेबांनी आणि जागा देऊन आजू शेठला, आत्ताच आजू शेठने मला सांगितलं की तुम्ही त्याचा पण उल्लेख करा. गार्डनमध्ये पण आपण वाढ करत आहोत, अनेक गोष्टी त्यामध्ये करणार आहोत. रोटरी क्लब आणि इनर व्हील क्लब बाबत बोलायचं झालं तर हे दोन्ही क्लब असे आहेत, हे संयुक्त क्लब आहेत. म्हणजे रोटरी क्लब हा जेंट्सच्या माध्यमातून आणि महिलांच्या माध्यमातून काम करतो, पण इनर व्हील क्लब हा फक्त महिला एकत्र येऊन काम करतात आणि खऱ्या अर्थाने भारत देशामध्ये सर्वात मोठं काम करणारे हे दोन क्लब आहेत. खरं तर म्हणायला गेलं तर जगातील सगळ्यात मोठे दोन क्लब आहेत. म्हणजे 220 देशांमध्ये अनेक ठिकाणी काम केलं जातं. जिथं शासन कमी पडतं त्या ठिकाणी रोटरी क्लब आणि इनर व्हील काम करतं. छोट्या छोट्या गोष्टींचेच कामं केली जातात, अनेक मोठे पण प्रकल्प केले जातात. 170-80 कोटीची कामं वर्षामध्ये रोटरी क्लब करतं. इनर व्हीलचं मला सांगता येत नाही मॅडम, तुम्ही सांगू शकाल? तुम्ही आभारामध्ये ते सांगा. अनेक गोष्टी अनेक ठिकाणी जिथे जिथे गरज आहे त्या त्या घटकाला नाही का मदत करण्याचं काम रोटरी क्लब आणि इनर व्हील क्लब करत असतं. असो, खूप काही बोलण्यासारखं आहे, मान्यवरांना खूप बोलायचं आहे, अनेक मान्यवर इथे आहेत. तर आजच्या ह्या ॲम्ब्युलन्सचे मी शुभेच्छा देतो. आजू शेठला मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रशांतजी बागल साहेब. खूप छान विचार या ठिकाणी आपण व्यक्त केलेत. अजय शेठ गुले यांचं शैक्षणिक सामाजिक कार्य आणि रोटरी आणि इनर व्हीलच्या कार्याचा या ठिकाणी आपण मीमांसा केलीत. असं म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, पूज्य साने गुरुजींचे विचार. आणि जगाला प्रेम अर्पवण्याचे खऱ्या अर्थाने हा एक आदर्श उपक्रम आहे. ही प्रार्थना तुम्ही मित्रांनो ऐकली असेल. ह्या प्रार्थनेची शेवटची, असे जे आपणापासी असे विद्या सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे. माणूस तर माझ्याकडे असल्या काही गोष्टी त्या जर मी समाजासाठी देत असेल तर निश्चितच खऱ्या अर्थाने एक माणुसकी धर्म जपण्याचं काम मी करतो. आणि असं काम आज आदरणीय अजयजी आपण आणि आपल्या परिवारामार्फत इनर व्हील मार्फत घडते, याचा आम्हाला खूप अभिमान आहे, आनंद आहे. आज आपल्या संस्कार गार्डनमध्ये रोटरी क्लब ऑफ मनसर, इनर व्हील क्लब आणि संस्कार फाउंडेशन या सर्वांच्या माध्यमामधून चिरंजीव संस्कार याच्या आजच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं लोकार्पण सोहळा आपण ॲम्ब्युलन्सचा संपन्न करत आहोत. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. घोडेगाव बार असोसिएशनचे ॲडव्होकेट प्रमोदजी काळे असतील, त्यानंतर भीमाशंकर कारखान्याचे संचालक सन्माननीय बाळासाहेब गुले लबडे साहेब असतील, मंचर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी. सांगितलं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अतिशय माणुसकी नावाचा सगळ्यात मोठा धर्म या विश्वामध्ये आहे आणि हा धर्म जोपासण्याचं काम माझे सहकारी, माझे मित्र, माझे मार्गदर्शक आदरणीय अजय शेठ करत आलेले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना मदतीचा हात दिला. गुरुजी म्हणाले तसं आपल्याकडे जे आहे ते इतरांना आपण दिलं पाहिजे. जीवनामध्ये कमावण्यामध्ये जितका आनंद आहे त्याच्याहीपेक्षा जास्त आनंद हा देण्यामध्ये असतो. हळूहळू तुम्ही मंडळी ज्या वेळेला मोठे व्हाल आणि जीवनामध्ये काही द्यायला शिकाल त्यावेळेला तुम्हाला याचा जरूर अनुभव येईल. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत असं जे म्हणालेलं आहे. म्हणजे जो कोणी देणार आहे त्याच्या हातातला जो गुणधर्म आहे तो आपण स्वीकारायचा आहे. तुम्ही सर्व माझ्यासमोर बसलेले उद्याच्या भारताचे नागरिक किंवा उद्याच्या भारताचं भविष्यात आपण सगळी मंडळी अजय शेठकडून हा सद्गुण या निमित्तानं तुम्ही विद्यार्थी मित्र घ्याल अशी आशा या निमित्ताने व्यक्त करतो.
खरं तर अनेक उपक्रमांमध्ये अजय शेठ मदत करत आलेले आहेत. आजचा ॲम्ब्युलन्सचा हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. खरं तर बऱ्याचदा आपल्या असं लक्षात येतं की रस्त्यावर अपघात होतात, आपण सारीच मंडळी रस्त्यावर फिरत असतो आणि लगेच ॲम्ब्युलन्स उपलब्ध व्हायला अवघड होतं किंवा अचानक मोफत ॲम्ब्युलन्स उपलब्ध होणं अवघड होतं. परंतु ही गरज अजय शेठनं ओळखली आणि या परिसरामध्ये कुठेही अपघात झाला तर लगेचच मोफत ॲम्ब्युलन्स आपल्यासाठी उपलब्ध होईल, म्हणून आज चिरंजीव संस्कार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. या निर्णयाच्या बद्दल आपण सर्व मंडळी त्यांचं निश्चित स्वागत करूयात आणि ही अशीच सेवा समाजाची त्यांच्याकडून घडत राहो अशी या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण सर्व मंडळी या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालात. सगळ्यांचे या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आणि मला या ठिकाणी आपण माझे विचार मांडायला दिलेत. मनापासून धन्यवाद देऊन थांबतो. रामकृष्ण आहे. त्यातच आपण कार्यक्रम घेणार आहोत. आदरणीय सर, आपल्याला विनंती आहे की यानंतर आपण थोडक्यात खरं तर सर्व बंधू माता भगिनी उपस्थित आहे. प्रत्येक आई वडील आणि प्रत्येक माणसाला एक आपल्या स्वतःच्या मुलामध्ये काय पाहिजे असतं, संस्कार. दादांचं दातृत्व तुम्हाला मंचरकरांना सर्वांना ठाऊक आहे, पण त्यांचं दातृत्वाची छाप आमच्या गोडेगावला सुद्धा पडली आहे. आमच्या गोडेगावच्या शाळेला त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक डेस्क दिलेला आहे संस्कार फाउंडेशनतर्फे. तसं दादा फक्त मंचर किंवा अजून कुठल्या गावांपुरते दातृत्व नाही, तर ते मला वाटतं तालुक्याच्या चारही दिशांना दादांचं दातृत्व असेलच. आणि हे दातृत्व मी तालुक्यापुरतं नाही, महाराष्ट्रापुरतं मर्यादित व्हावं हीच मी अपेक्षा करतो. आणि दादांच्या या दातृत्वाला मी आमच्या नर्मदे परिवारातर्फे, आपल्या सर्व परिवारातर्फे धन्यवाद देतो. धन्यवाद. आज आपण इथे ॲम्ब्युलन्स हे लोकार्पण सोहळ्यासाठी इथे जमलेलो आहोत. इनरव्हील आणि रोटरी क्लब मंचर तसेच संस्कार फाउंडेशनचं याला पाठबळ आहे ह्या प्रोजेक्टसाठी. तर ह्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने हा एक मोठा उपक्रम इथे होतो आहे आणि मला खरंच ह्या घुले दाम्पत्याचं किती कौतुक करावं कळत नाही आहे. त्यांनी एक इतका सुंदर पायंडा पाडून दिला आहे की आपलं दुःख बाजूला ठेवून आपण लोकांसाठी जे काम करण्याची आपली जी संवेदना आहे मुळात ती चालू ठेवणं हे किती गरजेचं आहे. त्यांना ज्या वेदना मिळालेल्या आहेत पण त्या दुसऱ्यांना मिळू नये ही जी त्यांची भावना आहे, ह्यासाठी आम्ही कायमच त्यांचं म्हणजे त्यांचा आदर्श ठेवणार आहोत. आणि अशीच खरं तर मला सांगू शकत नाही. आणि इनरव्हील ही एक इनरव्हीलबद्दल मी सांगू इच्छिते की भाग्यश्री घुले जी आहे ती आमची इनरव्हीलची चार्टर मेंबर आहे. म्हणजे जसा क्लब सुरू झाला तेव्हापासूनची ती मेंबर आहे. आणि अजूभाऊ तर आपले रोटेरियन आहेत. अनेक उपक्रम हे अनेक वर्षांपासून करत आहेत. आणि आजचा आणि मला आनंद वाटतो की आमचा हा इनरव्हीलचा हा 100वा वर्ष आहे आणि ह्या 100व्या वर्षातला हा 100वा प्रोजेक्ट आहे आमच्या इनरव्हीलचा. हाही एक दुग्ध शर्करा योग म्हणू शकेन मी. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि ह्या उपक्रमाला तुम्ही सर्वांनी इथे उपस्थित राहून जी साथ दिली त्याबद्दल मी इनरव्हील क्लब आणि रोटरी क्लबच्या तर्फे आभार मानते. थँक्यू. रोटरी क्लब तसेच इनरव्हील क्लब व फाउंडेशनतर्फे जो हा ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा हा घेतला, खरोखरच एकदम स्तुत्य असा उपक्रम आहे. मंचरकरांच्या दृष्टीनं सगळ्यात चांगला आणि मंचरकरांच्या जीविताची काळजी घेणारा हा उपक्रम सेटने घेतला. आणि आज ही ॲम्ब्युलन्स ही लोकार्पण होत आहे त्याबद्दल मी सेटना आणि सर्व क्लबला धन्यवाद देतो. त्याचबरोबर हे संस्कार फाउंडेशनतर्फे हा संस्कार गार्डन म्हणजे गार्डनमध्ये जी झाडं आहेत ती प्रत्येकांना ऑक्सिजन देणारी झाडं आहेत आणि अशी ऑक्सिजन देणारी झाडं, ऑक्सिजन पुरवणारे संस्कार क्लब हे एक चांगला पायंडा पाडून सर्व झाडं जतन करण्याचं काम हे क्लबतर्फे केलं गेलं. गार्डन, लहान मुलांना गार्डन बनवण्याचं काम हे केलं गेलं. त्याचबरोबर आम्ही
अल्पशा वेळामध्ये आता इथंच पाठीमागं आलेलो आहोत. त्यात आम्ही झाडं लावून त्या झाडांना जीवदान देण्याचं काम शेठनं थोड्या दिवसापूर्वी केलं आणि त्याचं पाईपलाईनचं काम हे शेठनं आम्हाला करून दिलं. त्याबद्दलही मी त्यांचं धन्यवाद मानतो. सर्व असे एकदम स्तुत्य असे उपक्रम ह्या मंचर शहरामध्ये आपल्यासाठी शेठ राबवतात आणि असेच उपक्रम हे संस्कारचं प्रथम पुण्यस्मरणा दिवशी आता पुण्यस्मरणा दिवशी आपण लोकार्पण सोहळा ॲम्ब्युलन्सचा केला. याबद्दल मी आपणांना धन्यवाद देऊन ह्या ॲम्ब्युलन्ससाठी शुभेच्छा देणं हे बरोबर नाही. ॲम्ब्युलन्ससाठी पण तरीसुद्धा अशी पाळी ॲम्ब्युलन्सला कोणावर येऊ नये, परंतु जर आली तर आपल्यासाठी आपल्या सेवेसाठी ही ॲम्ब्युलन्स चांगलं काम करेल आणि इथून पुढं असेच शेठच्या हातून वेगळ्या उपक्रमामध्ये आत्तापर्यंत जसं सहकार्य लागलं तसंच यापुढेही राहील याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. त्यांना सर्वांना दोन्ही क्लबना मी धन्यवाद देतो आणि आपण असेच आत्तापर्यंतही चांगल्या सेवेत आहात. अशीच सेवा पब्लिकला देऊन आपण हे काम करताय त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी उपस्थित झालेले आदरणीय डी.के. वळसे पाटील साहेब आणि सर्वांचं पूर्ण स्वागत करतो. माझ्यावर आभार प्रदर्शनाची जबाबदारी दिलेली आहे. तसं पाहता ही फार महत्त्वाची जबाबदारी आहे, कारण इतका सुंदर असा उपक्रम आज अजय शेठ घुले यांच्या संस्कार फाउंडेशन, रोटरी क्लब मंचर आणि इनरव्हील क्लब मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने हा घडून आलेला आहे. येथे आज सर्व रोटरी क्लबचे आमचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व पदाधिकारी येथे उपस्थित आहेत. इनरव्हील क्लबचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या संस्थापक नेत्राबाबी येथे उपस्थित आहेत आणि इनरव्हील क्लबचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व पदाधिकारी आणि सर्व मेंबर्स येथे उपस्थित आहेत. मी सर्वांचे खास धन्यवाद देतो की आपण येथे उपस्थित झालेले आहेत. आणि विशेष आभार जे मला मानायचे ते स्वप्नील मोरेचे. ही जी ॲम्ब्युलन्स आहे या ॲम्ब्युलन्समध्ये स्वप्नील मोरे आणि त्यांचे सहकारी शौकत पठाण हे ते गाडी चालवणार आहेत. या दोघांनी इतकी मेहनत घेतलेली आहे, या दोघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. अजय शेठ घुलेंचं मी विशेष कौतुक करतो की ही प्रत्येक गोष्ट हे शेवटपर्यंत त्याचा फॉलोअप घेतात. म्हणजे नुसती एखादी गोष्ट केली आणि झाली असं नाही. तर या दोघांचा त्यांनी 10 लाखाचा विमा काढलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरोखर अजय शेठ आपलं हे कौतुकच आहे, कारण मी रोटरी क्लबच्या स्थापनेपासून त्यांचं काम पाहतोय. ज्यावेळेस रोटरी क्लबची स्थापना करायची होती त्यावेळेस एक असा प्रसंग आला होता. मी आजू शेठला प्रश्न केला, आजू शेठ आपण रोटरी क्लबची इथं स्थापना करत आहोत, परंतु पुढे आज चालेल का, हा टिकेल का, लोक वर्गणी देतील का, आपला ग्रामीण भाग आहे. आजू शेठ एकच म्हणायचे, नाही आपल्याला चांगलं काम करायचं आहे आणि मंचरकरांसाठी काहीतरी करायचं आहे, सगळं होईल, फक्त आपल्याला एक करत राहायचं आहे. म्हणजे मी 2002-2003 पासून पाहतोय की आजू शेठचा एवढा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो आणि समाजासाठी मला काहीतरी करायचं आहे, काहीतरी मला या समाजासाठी करायचं आहे, मी समाजाचं काहीतरी देणं लागतोय. आणि मध्यंतरी जी एक दुर्घटना घडली आणि संस्कारच्या स्मरणार्थ त्याने हे सुंदर असं गार्डन केलं आणि आता ॲम्ब्युलन्स पण दिली. आजू शेठसाठी आपण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. येथे पोलीस प्रशिक्षक अकॅडमीचे प्रमोदजी काळे, गणेश महाराज घोडेकर, बाळासाहेब घुले, स्वप्नीलजी मोरे सगळे ते उपस्थित झालेले आहे. मंचवर फुगे साहेब पण ते उपस्थित झालेले आहेत. यांचे पण मी विशेष आभार मानतो की त्यांनी आपला अमूल्य वेळ इथे या कार्यक्रमासाठी दिलेला आहे. आणि रोटरी क्लबला पोलीस स्टेशन मंचरचं फार मोठं सहकार्य असतं, वेळोवेळी त्यांचं सहकार्य असतं. अशा सर्वांचं मंचवर बसलेल्या सर्वांचे मी विशेष आभार मानतो. आणि मला एक विशेष कौतुक वाटतं आमच्या भाग्यश्रीताई. खरोखर त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज एवढं मोठं दुःख झालं, पण या दुःखात सावरून आज आयुष शेठच्या मागं खंबीरपणे उभ्या राहिल्यात आणि आमच्या रोटरी क्लबच्या प्रत्येक कार्यात हिरिरीने भाग घेत असतात आणि नेहमी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आमच्या आयुष शेठला तर त्यांनी फार मोठी मोलाची साथ दिली.
अशीच पुढे त्यांच्या हातून समाजकार्य घडावं अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. एकदा ताईंसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात, कारण भाग्यश्री ताईंचं याच्यात फार मोठं मोलाचं सहकार्य आमच्या आजू शेठला मिळालेलं आहे. बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल पर्सन देर इज अ वुमन असं जे म्हणलं जातं, तर त्यांची फार मोलाची साथ आजू शेठला आहे आणि अशीच साथ त्यांना पुढे राहणार आहे. आजू शेठ आज हे सुंदर असं जे समाजकार्याचं काम करत आहेत. आज आपल्या आंबेगाव तालुक्यात प्रत्येक ठिकाणी कोणताही सामाजिक उपक्रम असो, सर्वात हिरिरीने पुढे असले आमचे आजू शेठ. कोणत्याही कार्यात गावाचं, आपल्या मंचर गावात कोणताही कार्यक्रम असो, कुठेही कार्यक्रम असो, कोणताही निधी देण्याचं हे असो प्रसंग, आजू शेठ लगेच त्वरित पुढे येतात. आमचा एक असा छोटा प्रसंग झाला होता ज्यावेळेस महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली आणि परत तोच विषय आला, कारण प्रत्येक सामाजिक संघटना मनसरमध्ये फार तयार होतात, पण निधी अभावीनंतर त्यांचं कामकाज थंड पडतं. आजू शेठ मला म्हटलं नाही, आपल्याला हे एक छानसं असं संमेलन इथं झालं पाहिजे, काही मदत लागली तर मी पाठीशी आहे, तुम्ही अतिशय चांगला असा कार्यक्रम करा. म्हणजे प्रत्येक वेळेस मोलाची साथ देणारे असे आजू शेठ आज प्रत्येक कार्यात हिरिरीने पुढे असतात. आम्हाला खरोखर त्यांचं फार कौतुक वाटतं आणि एक मित्र म्हणून सुद्धा मला त्यांचा फार मोठा अभिमान वाटतो की एवढ्या कमी वयात आज लोक जनरली काय होतं की रिटायर झाल्यानंतर किंवा 60च्या पुढं सामाजिक कार्याचा विचार करतात आणि पुढं हळूहळू पुढे येतात. तोपर्यंत फक्त आपलं करिअर आणि पैसे कसे कमवता येतील आणि मुलाबाळांचं शिक्षण कसं होईल एकच फक्त ध्यान देतात. परंतु आजू शेठनी फार कमी वयात, म्हणजे जवळजवळ मला वाटतं 26-27 वय असेल, त्यापासूनच त्यांनी या सामाजिक कार्यात झोकून दिलं आणि प्रत्येक कार्यात पुढं असतात. तर मला वाटतं मित्र, सर्वात शेवटी मी सर्व उपस्थित झालेले आहेत या सर्वांचं बार असोसिएशनचे आमचे सर्व वकील मित्र पण येथे उपस्थित झालेले आहेत आणि सर्व सन्माननीय ग्रामस्थ येथे उपस्थित झालेले आहे. जर कोणाचं नाव राहिलं असेल, कानडे सर तर आहेतच, परंतु सर्वांचं जर कोणाचं नाव राहिलं असेल तर मी क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो आणि उपस्थित सर्वांचेच आभार मानतो. फक्त शेवटी आजू शेठसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एवढी एक विनंती करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. याच्यानंतर एक अल्पोपहाराची व्यवस्था इथे केलेली आहे, तर त्या सर्वांनी अल्पोपहाराचा लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे, सर्वांनी याचा लाभ घ्यावा. आज संस्कार यांच्या नावाने मनसरमध्ये एक ॲम्ब्युलन्स जी त्या सर्व सुविधांनी सज्ज आहे अशी उपलब्ध झालेली आहे. आजचा क्षण तसा पाहिला तर एक दुःखाचा प्रसंग आहे, पण अनेक कुटुंबांना, अनेकांचे जीव वाचणार आहे त्या कुटुंबाच्या दृष्टीने हा आनंदाचा क्षण ठरणार आहे. प्रामुख्याने अजय असेल, त्यांच्या धर्मपत्नी भाग्यश्री असेल, या कुटुंबाचं सतत फार मोठं योगदान आहे. मनसरमधले प्रत्येक सामाजिक कामामध्ये ते सक्रिय सहभागी असतात आणि त्यांच्या आठवणीसाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे आणि एक ऑक्सिजन वृक्षांचाही उल्लेख झाला. वास्तविक पाहता वृक्ष लागवड आणि संवर्धन गेली 5-25 वर्षे आमची ज्ञानशक्ती संस्था काम करते. मी 2च मिनटात सांगतो. इथं इनर क्लबला तो माझी विनंती आहे आणि साहेब आहेत. यापुढं मी पुण्यामध्ये जेव्हा एक पत्रकार संघाचा मला पुरस्कार मिळाला तेव्हा मी 4च वाक्य बोललो होतो. म्हणलं, करोनासारखं भयंकर संकट झालं, त्या संकटात असं एकही कुटुंब नाही जगातला, त्याचा मित्र नाही किंवा नातेवाईक नाही का त्याला त्याचा स्पर्श झाला नाही. पण मी सांगतो त्याच्यापेक्षा भयंकर संकट आहे म्हटलं. तेव्हा सगळे शांत झाले आणि त्या संकटात नाव आपण ठेवलेलं आहे नो ॲम्ब्युलन्स, नो हॉस्पिटल आणि नो डॉक्टर. तेव्हा सगळेजण स्तब्ध झाले, काय प्रकार आहे हा. म्हटलं, जसं कीर्तनकार सांगताना संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा, ओवीचा आधार असतो, तसं आपल्याला कुलाबा वेधशाळेचा आधार आहे. दर 10 वर्षांनी 20 वर्षांनी तापमान वाढत चाललं आहे. पुण्याचं आत्ता वेधशाळेने सांगितलं सर 43% गेलं होतं आणि चंद्रपूरचं 48.5. जर 50च्या पुढं टेम्परेचर एक 20 वर्षांनी 25 वर्षांनी गेलं तर काय होईल? ज्वालामुखी होते. हे जे डोंगर दिसत नाही, हजारो वर्षापूर्वी ज्वालामुखी झाली. ज्वालामुखी जर झाली तर आपण आहे का ॲम्ब्युलन्स, डॉक्टर, हॉस्पिटल काहीच नाही. आणि हे संकट टाळायचं आपलं ठीक आहे, पण पुढच्या पिढ्या जर शाबूत ठेवायच्या असेल तर वृक्ष लागवड आणि संवर्धन ह्या चळवळीला सगळ्या संघटनांनी यापुढं प्राधान्य दिलं पाहिजे, तर आपल्या पिढ्या पुढच्या वाचू शकतात. त्यात कोणीतरी म्हटलं होतं जगबुडी होणार आहे. हा फार मोठा विषय आहे. ज्यावेळेस इनर क्लबचा किंवा रूटचा एकत्रित कार्यक्रम असेल त्याच्यावर आपण स्पेशल बोलू. ती सगळी आकडेवारी माझ्याकडे आहे. आजच्या कार्यक्रमात संस्कारचं
1 वर्षापूर्वीचाच प्रसंग आहे. ह्याच वेळेस आपण त्यांच्या घरी होतो आणि त्यावेळेचा जर प्रसंग आला तर आजही आमचे डोळेमध्ये अश्रूचे तवंग येतात आणि छाती धडधड करते. असो, पण त्यातूनही त्याचं कदाचित आयुष्य तसंच असेल, पण त्याच्या स्मरणार्थ जे आता स्मृती कायम जागवण्यासाठी त्याच्या नावाने जी ॲम्ब्युलन्स हे केले आहे त्यामुळं हजारो लोकांचे जीव निश्चित वाचतील असा मी विश्वास करतो. विश्वास व्यक्त करून संस्कारला आहे या पुढच्याही काळामध्ये निश्चित तो कोणत्या तरी रूपाने आपल्याकडं पुन्हा यावा अशी परमेश्वर अपेक्षा करतो आणि ह्या रुग्णवाहिकेचा प्रचार प्रसार आपण सर्वजण करणार आहात. धन्यवाद. हे जे दाम्पत्य आहे अजय भाऊ आणि भाग्यश्री खूप कौतुकस्पद आहे. आज एवढं दुःख मनावर ठेवूनही एवढं उपक्रम राबवतं ते संस्कारच्या नावाखाली अगदी कौतुकस्पद आहे. ना ते एवढं एका आईला तर शक्यच एवढं दुःख मनात ठेवून हे सगळं करणं. त्यामुळे त्यांचं जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे. जसं तुम्ही सांगितलं की संस्कार कुठल्याही रूपाने परत यावं. जी मुलं रोज खेळतात आहे ते देखील साहेब त्याच्यामध्ये संस्कार ऑलरेडी त्या रूपामध्ये येतो आहे. त्यामुळे हेच मला वाटतं अजयभाऊंनी भाग्यश्रींनी मिळवलं आयुष्यामध्ये. धन्यवाद. हा जो आज इथे ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा चालू आहे त्यासाठी आपण इथे सर्व उपस्थित आहोत. ॲम्ब्युलन्सची गरज कितीही ॲम्ब्युलन्स गावामध्ये असल्या तरी अजून ॲम्ब्युलन्सची गरज ही वाढतच जाते. ॲम्ब्युलन्स ही काळाची गरज आहे. किती जरी सगळे लोक म्हटले की नो ॲम्ब्युलन्स असं आपण ठरवूयात, पण ते शक्य नाही. माझं तर म्हणणं असं आहे की ॲम्ब्युलन्स सेवा इतकी फास्ट व्हायला पाहिजे की आपल्याकडे मनसरमध्ये काही वर्षांनी एअर ॲम्ब्युलन्ससुद्धा व्हावी असं माझं मत आहे. पण आत्ताच्या घडीला जी गरज आहे ती ओळखून अजय भाऊ आणि भाग्यश्रीताई यांनी जे संस्कारच्या स्मरणार्थ जे आपल्याला जी देणगी दिलेली आहे ती खूपच मौलाची देणगी आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण रोटरी, इनरव्हील आणि सर्व ग्रामस्थ त्यांचे आभारी आहोत. आम्ही त्या दोघांचे खूप धन्यवाद मानतो. आज या ठिकाणी अजय शेठ घुले यांनी संस्कार फाउंडेशनमार्फत एक ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केलेली आहे आणि ही एक अतिशय चांगली सुविधा आहे. मला यातून एवढंच सांगायचं आहे की अजय शेठ घुले हे समाजासाठी सदैव तत्पर आहे. परंतु आज या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांनी आणि एक वेगळी अशी गोष्ट केली की भारतीय सैनिकांच्या कुटुंबासाठी त्यांनी मोफत सेवा दिलेली आहे. म्हणजे ते समाजाची सेवा तर करतायत, परंतु समाजाच्या सेवेसाठी जे भारतीय सैनिक बॉर्डरवरती लढतात त्यांच्या कुटुंबासाठी त्यांनी सेवा केलेली आहे. ही एक अतिशय चांगली आणि महत्त्वाची बाब आहे. एवढंच मी त्यांना असंच आवाहन करतो की यापुढेही त्यांनी अशीच कामे करावी व समाजासाठी सदैव तत्पर राहावे. धन्यवाद अजय शेठ. थँक्यू. संस्कार फाउंडेशनच्या वतीने रोटरी क्लब ऑफ मनसर आणि इनरव्हील क्लब मनसर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मनसर या ठिकाणी संस्कार गार्डन या ठिकाणी ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळ्यासाठी सर्व क्लबचे पदाधिकारी, सर्व मनसरचे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आजचा हा ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळ्याचा निमित्त हे आजू शेठनी घडून आणलेलं आहे. आजू शेठचं कार्य हे महान आहे समाजामध्ये. संस्कारच्या निमित्ताने का होईना किंवा संस्कार फाउंडेशनच्या वतीने का होईना अनेक कामं तालुक्यामध्ये वर्षभरात आजू शेठनी केलेली आहेत. ह्या कार्यातून संस्कार हा आपल्यात नाही याची जाणीव होत नाही, त्याची रोज आठवण येते आणि तो आपल्यातच आहे याची जाणीव होते. खरं तर ह्या ॲम्ब्युलन्सबद्दल बोलायचं झालं तर ह्या 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये मनसर गावच्या ही ॲम्ब्युलन्स मोफत चालणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य ते आहे. आणि भारतीय सैनिकमध्ये जे काम करतात किंवा नाही का निवृत्त झालेले जे सैनिक असतील त्यांच्या कुटुंबियांसाठी ही मोफत असणार आहे. हे महत्त्वाचं याच्यामध्ये आहे. याची सर्व मनसर आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी आणि शहरातील सर्व लोकांनी याची नोंद घ्यावी आणि भविष्यामध्ये रोटरी क्लब असेल, इनरव्हील क्लब असेल किंवा संस्कार फाउंडेशन असेल अशी सामाजिक कामे मोठमोठी करत जावो ही सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आज या ठिकाणी संस्कार फाउंडेशनमार्फत कैलासवासी संस्कार घुले याच्या स्मरणार्थ आमचे रोटरीयन मित्र अजय घुले यांनी समाजासाठी ही ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. 22-23 वर्ष मी रोटरीमध्ये आहे आणि आजू शेठला जवळून पाहत आहे. अगदी ते रोटरीमध्ये जे आहे तरी आज हे एक संस्कारचं एक निमित्त झालं, परंतु त्या अगोदरसुद्धा अनेक समाजोपयोगी अशी कामं आजू शेठनी त्यांच्या माध्यमातून केलेली आहे. समाजातील कितीतरी दानशूर लोकांना त्यांच्यामार्फत त्यांनी पुरस्कार देऊन गौरवलेला आहे. आत्ता जो महत्त्वाचा क्षण आहे, आज समाजासाठी कशाची निकड आहे हे ओळखून त्यांनी मनसर परिसरासाठी खास ही रुग्णवाहिका
सेवेसाठी उपलब्ध करून दिली आहे. मी रोटरी क्लबमार्फत आणि आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज या ठिकाणी आपण संस्कार फाउंडेशनतर्फे तसेच रोटरी क्लब आणि इनरबी क्लबतर्फे हे रुग्णवाहिका हस्तांतराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. खरं तर आपला एकुलता एक मुलगा गेला असतानासुद्धा या ठिकाणी येणाऱ्या सर्व मुलांमध्ये आपला मुलगा दिसतोय आणि हे समाजसेवेचं व्रत देखील ह्या अजय घुलेंनी आणि वहिनींनी या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर एवढं मोठं सामाजिक दायित्व या घुले कुटुंबामध्ये आहे. यांचा आदर्श हा सर्व लोकांनी घेण्यासारखी परिस्थिती आहे. अजय घुलेंना संस्कार फाउंडेशनला, रोटरी क्लबला, इनरवे क्लबला या सर्वांना खूप खूप धन्यवाद. दुःख विसरायला उंबऱ्यासारखा संस्कार गार्डन मध्ये गारव्यासारखा. आज खऱ्या अर्थानं ही एक प्रकारची जादूच म्हणावं लागेल. म्हणजे शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख विसराय असा आता आसवांना वेळ नाही असं आपण म्हणतो. खरं तर या आसवांचं रूपांतर इतक्या सुंदर अशा आनंदात, सुखात आणि एका चैतन्यात होईल असं कधीच वाटलं नव्हतं. संस्कार फाउंडेशन मंचर याचे द्योतक आहे, संस्कार गार्डन याचं द्योतक आहे, रोटरी क्लब ऑफ मंचर याचं द्योतक आहे आणि त्याचबरोबर इनर व्हील क्लब ऑफ मंचर याचं द्योतक आहे. सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून देणारी ह्या सर्व संस्था खऱ्या अर्थानं मंचरसाठी भूषणावह आहे. आज मंचरचं सामाजिक स्वास्थ्य, आर्थिक स्वास्थ्य आणि त्याचबरोबर सांस्कृतिक स्वास्थ्य टिकवण्यामध्ये अजय सरांचा आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व संस्थांचा फार मोठा हात आहे. अभिमानास्पद आहे का अशी लोक आपल्या मंचरमध्ये आहेत. त्यातून फुलना फुलाची पाकळी थोडा जरी आपण संस्कार घेतला तर नक्कीच आपलंही आयुष्य तितकंच सुकर होईल. मी या इनर व्हील क्लब, रोटरी क्लब, संस्कार फाउंडेशननी राबवलेला हा उपक्रम ॲम्ब्युलन्स सेवा, रुग्णसेवा ईश्वर सेवा मानून ही जी ॲम्ब्युलन्स आज मंचरकरांसाठी उपलब्ध करून आपण दिली आहे त्याचं खऱ्या अर्थानं त्याचं कौतुक शब्दात करणं अवघड आहे. तुम्ही सगळीच माणसं फार थोर आहात. तुमच्याकडचा सामाजिक उपक्रम प्रत्येकाच्या नसानसात भिनल्या वाचून राहणार नाही एवढ्या सदिच्छा व्यक्त करतो.
तर मित्रांनो, आता सज्ज झाले आहे मंचरकरांसाठी, अपघातग्रस्तांसाठी मोफत ॲम्ब्युलन्स. इनर व्हील क्लब मंचर, रोटरी क्लब ऑफ मंचर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संस्कार फाउंडेशन मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आईस बॉक्स सहित असणारी 24/7 कार्यरत असणारी ॲम्ब्युलन्स सर्व्हिस मंचरकरांसाठी उपलब्ध झाली आहे. तर ही ॲम्ब्युलन्स सेवा जर घेण्यासाठी स्वप्नील स्वामी यांचा नंबर मी तुम्हाला सांगतो 9730 13 26 26. आणि त्याचबरोबर आमचे ड्रायव्हर शौकतजी पठाण, रुग्णवाहक म्हणलं पाहिजे, ड्रायव्हर चुकीचा शब्द आहे, तर रुग्णवाहक शौकत पठाण यांचा नंबर घेऊन ठेवा 9890 2056. शौकतजी नमस्कार घाला. आता शौकतजी सज्ज आहे तुमच्या सेवेसाठी, तर आवर्जून कॉल करा, कारण की हे सर्वात महत्त्वाचं असतं. ॲम्ब्युलन्स सेवा आल्यानंतर हे नंबर 2 तुम्ही सेव्ह करून ठेवा. आणि पुन्हा एकदा संस्कार फाउंडेशन मंचर, रोटरी क्लब ऑफ मंचर, इनर व्हील क्लब ऑफ मंचर यांचं मनापासून हार्दिक आभार. त्यांनी सुरू केली आहे आम्हा सर्वांसाठी सुंदर अशी अत्याधुनिक सोयी सुविधेने सजलेली ॲम्ब्युलन्स. थँक्यू. आज अजय घोले यांनी फार एक महत्त्वाचं प्रोजेक्ट केलेलं आहे आणि ही ॲम्ब्युलन्स सर्व पेशंटसाठी आणि इमर्जन्सीला सुद्धा आम्हाला उपयोगात पडेल. सर्व मंचर परिसरातून आंबेगाव परिसरातील लोकांना आणि पेशंटला याचा उपयोग होईल हीच आमची सदी. आपल्याकडे सर्व छोटा ऑक्सिजन बाटला आहे, ऑक्सिजन सुविधा आहे, मोठा बाटला तर मोठा पण आहे, आईस बॉक्स सुविधासुद्धा आहे. हे सगळ्या जे आहेत ते आता आपण बीपीचं मशीन वगैरे सगळे हे घे ते सेटअप करून घेतो सगळं, ते पण करून घेणार आपण. बीपी सेटअप, सिरिंज पंप लागला तर सिरिंज पंप, सगळ्या गोष्टी आपण अवेलेबल हे करून घेतो आहे गाडीमध्ये. आज हा आईस बॉक्स वगैरे आहे आपल्याकडे. स्ट्रेचर काढायचं, याच्यावरती बॉक्स डायरेक्ट जातं, बॉक्समध्ये बॉडी वगैरे, बॉडी बॉक्सला पण स्ट्रेचर आहे आतमध्ये. डबल सिस्टीम आहे, पुढं लांब जाण्यासाठी कोणाला लागली मदतीला तर आपण त्यासाठी ते पण सोय केलेली जागेला आहे. ऑक्सिजन सिलेंडर मोठा जम्बो बाटला पण आहे आणि छोटा बाटला पण आहे. म्हणजे सगळ्या सोयीसुविधा कमीत ऑक्सिजन गरज असतेच. आणि आपण इथून मुंबईवरून कमीत कमी 500 किलोमीटरपर्यंत ऑक्सिजन पुरेल एवढा गाडीमध्ये ऑलरेडी असतोच आपल्याकडे. आपण ती पण सोयीसुविधा सगळी जागेवर केलेली आहे.